मसाले भातासाठी लागणारं साहित्य. इथे मी बारीक 3 वाट्या तांदूळ घेतलेला आहे, कोथिंबीर, मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, कांदा, टोमॅटो, बटाटा, तोंडली बारीक चिरलेली, किचन किंग मसाला, खडा मसाला थोडा बारीक केलेला, जिरा मोहरी, हळद, हिंग, कसुरी मेथी, थोडा पावभाजी मसाला, धना पावडर, कढीपत्ता, मीठ, तूप, तेल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. कुकर ठेवून घेतला आहे आता गॅसवर ठेवूया आणि तो फोडणी देतो. तोपर्यंत तिकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता मी फोडणीची तयारी करते. तेल टाकून घेऊया. ते मी 2 पळी तेल टाकते. तेल गरम झाल्यावर राई जिरं टाकायचं आहे. तेल गरम झालेलं आहे, राई जिरं टाकूया. राई जिरं तळतळली की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे, मिरची, अद्रक लसूणचं वाटण टाकायचं आहे. ते फ्राय करून घ्यायचं आहे. मिरचीचा कच्चापणा चालू जाईल. 2 मिनिटं फ्राय करायचं आहे. कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा फ्राय करायचा आहे. कांदा परतून झाला आहे. आता त्याच्यामध्ये टाकूया एक बारीक चिरलेला टोमॅटो, बटाटा धुवून ठेवलेला होता एक बटाटा, 4-5 तोंडी बारीक चिरलेल्या. आता आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय झाल्यावर दाखवूया. आपल्या भाज्या फ्राय झाल्या तर आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊया. खडा मसाला बारीक केलेला टाकतो. थोडा किचन किंग मसाला, अर्धा चमचा पावभाजी मसाला, अर्धा चमचा धना पावडर, थोडी हळद, चवीप्रमाणे मीठ. या आता थोडी घेतलेली कोथिंबीर टाकते. बाकी कोथिंबीर आपल्याला नंतर टाकायची. त्याला ते फ्राय केल्यावर दाखवते पुन्हा. तुम्ही बघू शकता आपला मसाला छान फ्राय झालेला आहे. त्याच्यात आता आपण हिंग टाकून घेऊया. हिंग हा थोडा नंतर टाकायचा आहे, त्यामुळे आपल्या भाताला सुगंध छान येतो. तुम्ही बघू शकता आपला मसाला आणि भाज्या चांगल्या फ्राय झालेल्या आहे. त्यात आता मी गरम केलेलं पाणी टाकून घेते. पाणी हे माझ्या नियंत्रणाने टाकलेले तांदूळाला जसं लागेल तसं तुम्ही पाणी टाकायचं आहे. मी माझ्या तांदूळाला जसं पाणी लागेल त्याप्रमाणे टाकून घेतलं आहे. पाणी हे गरमच टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं पाणी उकळलेलं आहे. त्यामध्ये आता तांदूळ टाकून घेऊया. मी ते धुतलेले तांदूळ टाकून घेते. तांदूळ टाकून 2 मिनिटात उकळू द्यायचं परत आपल्याला. तुम्ही बघू शकता तांदूळ टाकून थोडंसं वरती पाणी राहील इतपतच पाणी मी टाकलेलं आहे. आता याला उकळी आली तर मग बघूया. यात मी कसुरी मेथी टाकते, क्रश केलेली थोडीशी, थोडी कोथिंबीर वरतून, आणि आता लास्टला आपल्याला तूप टाकायचं. हे साधं तूप आहे, त्यामुळे भात आपला छान मऊ आणि मोकळा मोकळा होतो. आता हे चालून आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. मी आता कुकरच्या शिट्ट्या झाल्या दाखवते. त्याला तर मंडळ बघून लागलं मसाला तयार आहे. कुकर खाली 10 मिनिटं 15 मिनिटं झाल्यावर मी गॅस बंद केला. 2 शिट्ट्या घेतल्या आहे. बघू शकतो आपला मसाला खूप छान झालेला आहे. एकदम मस्त सुगंध सुटलेला आहे. आता त्यावर आपल्याला थोडी कोथिंबीर टाकायची. त्यावर थोडी कोथिंबीर मस्त वरतून थोडी तूप टाकते मी. चला तर मग आता सर्व करूया. तर मंडळी बघू शकता आपल्या खानदेशी पद्धतीचा मसाले भात तयार आहे. एकदम मोकळा सुळसुळीत झालेला आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या अस्सल खानदेशी मेजवानी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.